नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, आज मी रावस माशाचे कालवण बनवत आहे। त्यासाठी मी इथं हे असे छोटे रावस घेतलेले आहे आणि त्याला स्वच्छ करून घेतलेले आहे। तिथले पोटातली सगळी घाण काढलेली आहे, त्याला स्वच्छ धुतलेले आहे, 5-6 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहे। आणि त्यानंतर मी याला हळद, मीठ आणि थोडंसं आपलं लाल तिखट लावून त्याला मॅरिनेट करून घेतलेलं आहे। थोडंसं याच्यामध्ये मी कोकम पण टाकलेलं आहे। आता अशा पद्धतीने हे मी माशाला मॅरिनेट करून घेतलेलं होतं। आता याला जवळजवळ 15-20 मिनिटं झालेले आहे। आता आपण या माशाचं कालवण करायला घेणार आहोत। आता रावस माशाचं कालवण करण्यासाठी मी काय काय साहित्य घेतलेलं आहे त्यासाठी मी तुम्हाला जे साहित्य घेतलेलं आहे ते दाखवते। बघा, आता आपल्याला याचा थोडा रस्सा बनवायचा आहे। त्यासाठी मी इथं हे ओलं नारळ घेतलेलं आहे। हे थोडं आपलं ओलं नारळ घेतलेलं आहे मी। हे अशा पद्धतीचं हे 2 चमचा भरून एवढं ओलं नारळ घेतलेलं आहे। त्यानंतर मी इथं छोटा एक कांदा घेतलेला आहे, तो कापून घेतलेला आहे। त्याच्यानंतर मी याच्यामध्ये टोमॅटो टाकून घेणार आहे, तो पण मी कापून घेतलेला आहे। त्यानंतर मी इथं थोडं आलं आणि थोडं लसूण असं घेतलेलं आहे। आता मी या सगळ्यांचं वाटण करणार आहे आणि आता माझ्याकडे कच्चे धने नाही आहेत, त्यामुळे मी इथं अशी भरपूर अशी कोथिंबीर या वाटणात घालणार आहे। ती सुद्धा मी इथं काढून घेतलेली आहे। जवळजवळ ही आपली मुठीभर अशी एवढी कोथिंबीर आहे। आणि आता हे याचं मी एक वाटण बनवून घेणार आहे। वाटण आपलं जेवढं बारीक करता येईल तेवढं आपल्याला याच्यामध्ये करून घ्यायचं आहे। चला, आता मी हे संपूर्ण वाटण काढण्यासाठी घेत आहे। त्यासाठी मी इथं एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे। त्यामध्ये हे आपलं आता हे ओलं खोबरं गेलं। त्यानंतर हा कांदा याच्यामध्ये मी टाकून घेतलेला आहे। त्यानंतर हा टोमॅटो पण याच्यातच टाकून घ्यायचा आहे। आणि हे आपलं आलं लसूण हे सुद्धा याच्यात टाकून घेतलेलं आहे। आणि आता मी याच्यामध्ये टाकते ही आपली कोथिंबीर। आता मी याचं एक चांगलं वाटण काढून घेत आहे। आता मी हे आपलं मसाला जो आहे आपला हा मच्छीसाठी माशाच्या कालवणासाठी बनवायचा, तो आता बघा मिक्सरला चांगला बारीक वाटून घेतलेला आहे। अशा पद्धतीने हा आपला मसाला आता हा तयार झालेला आहे। आता आपण मच्छी बनवायला घेऊया। त्यासाठी मी इथे एक पसरट भांडं घेते। आता भांड्यामध्ये मी इथं तेल तापवायला ठेवलेलं आहे। 2 चमचा भरून एवढं मी तेल घेतलेलं आहे। तेल आता आपलं चांगलं तापलेलं आहे। आता आपण या तेलामध्ये हा आपला मसाला, हे आपलं वाटण काढलेलं हे यामध्ये परतून घेऊया। आता आपल्याला या वाटणामध्ये मी इथं थोडंसं अर्धा चमचा हळद घेतलेली आहे। हा आपला मच्छी मसाला घेतलेला आहे 1 चमचा आणि थोडंसं मीठ हे सुद्धा आपण यामध्ये टाकून घेऊया। मच्छीला मॅरिनेट करताना पण मी हळद, मीठ आणि तिखट लावलेलं आहे, त्यामुळे हे थोडं कमी प्रमाणात घ्यायचं। बघा, आता आपला मसाला असा छानपैकी परतून झालेला आहे। संपूर्ण मसाल्याला बघा असं साईडने तेल पण सुटायला लागलं।
आता आपण यामध्ये हे जे आपलं मसाल्याचं पाणी आहे हे पाणी यामध्ये ओतून घेऊया। रंग बघा किती छान सुटलेला आहे, जास्त हिरवा कलर असा आहे आपल्या कोथिंबीरमुळे याला आलेला आहे। आता मी यामध्ये हे मसाल्याचं पाणी ओतून घेते। आता आपल्याला यामध्ये हे आपले रावस मासा जो आहे हा याकडे मी सोडून घेते। मी माशाला कट केलेलं नाही आहे, अशा पद्धतीनेच मला मासा आज करायचा आहे, त्यामुळे मी हे मासे यामध्ये असे शिजून घेते। रावस मासा शिजायला जास्त वेळ लागत नाही, तरी पण आपण याला एक 10 मिनिटं एवढं याच्यामध्ये मसाल्यामध्ये शिजून घेऊया। जर तुम्हाला पाणी हवं असेल तुम्ही पाणी त्याच्यामध्ये वाढवू शकता। मी यामध्ये आणखी थोडं पाणी वाढवून घेणार आहे। एक 10-15 मिनिटं झाल्यानंतर आता मच्छी चांगली आपली आज शिजलेली आहे। आता आपण गॅस बंद करून घेऊया। हे बघा, अशा पद्धतीने आपलं माशाचं कालवण हे अतिशय चमचमीत पद्धतीने तयार झालेलं आहे। खूप असं चविष्ट असं माशाचं कालवण झालेलं आहे। हे माशाचं कालवण मी कसं बनवलं ते तुम्ही मला कमेंट करून सांगा, आणि हो, माझ्या चॅनलला सबस्क्राईब पण करा। धन्यवाद।